शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून गुरुवारी पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आला। सरकारनं मायबाप जनतेला भिकारी बनवून रस्त्यावर उभं केलं। रोम जळत असताना निरो फिडर वाजवत होता। तसेच जनतेला भिकारी कंगाल बनवून यालाच देशभक्ती म्हणतात बरं का असे तोंडाचे डबडे वाजवणाऱ्यांचे मुस्काट फोडून जनतेच्या आक्रोशाचे लाऊडस्पीकर होणारे शिवसेना प्रमुख आज हवे होते। नोटा रद्द करून जनतेला भुके कंगाल करणं हे जालियनवाला बागेपेक्षाही भयंकर आहे। सामनातल्या अग्रलेखातून मोदी सरकारचा घेतलेला हा समाचार। नोटाबंदीच्या निर्णयाची तुलना शिवसेनेनं थेट जालियनवाला बाग हत्याकांडाशी केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। एकीकडे शिवसेना राज्यात आणि केंद्रात सरकारमध्ये मंत्रिपद भूषवते, दुसरीकडे नोटाबंदीच्या निषेधार्थ ममता बॅनर्जींनी काढलेल्या मोर्चात शिवसेनेचे खासदार सहभागी होत आहेत। शिवसेनेच्या या दुहेरी भूमिकेमुळे भाजप नेतेही चक्रावून गेलेत, पण मित्रपक्षाची पाठराखण करण्यात अजूनही ते धन्यता मानतायत। तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका बरोबर निभवत नाही म्हणून उद्धव ठाकरे करतात आहेत। कॅबिनेटमध्ये अनंत गीते आहेत आणि अनंत गीते हे कॅबिनेटमध्ये आहेत। कॅबिनेटचा निर्णय अनंत गीतेला मान्य आहे, त्याच्यामुळे ते काही विरोधात थोडी गेलेत। या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः उद्धव ठाकरेंची प्रदीर्घ चर्चा केली। मात्र नोटाबंदीबाबत उद्धव ठाकरेंनीच आपली नाराजी वारंवार व्यक्त केली आहे। राजनाथजींशी सुद्धा मी हेच बोललेलो आहे की बाबा ही जी काही लोकांची हाल अपेक्षा चाललेली, लोकांची जी काही फरफट होते आहे ती जर का चालू राहिली तर कारण नसताना देशामध्ये अराजक होईल आणि चांगला हेतू असला तर त्याचा परिणाम वाईट होईल। त्याच्यामुळे जर हेतू चांगला असेल तर पद्धत सुद्धा चांगली ठेवा। शिवसेना नेमकी सत्ताधारी पक्षात आहे की विरोधी पक्षात हे सांगणं अवघड झालंय। शिवसेनेचं नेमकं दुखणं काय हेही कळत नाहीये। बाळासाहेब ठाकरे खरंच आज हयात असते तर शिवसेनेचा असा धोरणात्मक गोंधळ उडाला असता का हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।